नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण पाहणार आहोत, ते म्हणजे गोसीखुर्द धरण। हे धरण भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांच्या सीमेवर पवनी या तालुक्याच्या ठिकाणापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे। गोसीखुर्द हे धरण नागपूर शहरापासून 94 किलोमीटर अंतरावर तसेच भंडारा शहरापासून 44 किलोमीटर अंतरावर आहे। गोसीखुर्द हे धरण वैनगंगा या नदीवर 1988 ते 2008 या काळामध्ये बांधण्यात आलेले आहे। गोसीखुर्द या धरणाची उंची 22.55 मीटर म्हणजेच 74 फूट आहे। या धरणाची लांबी 11,356 मीटर म्हणजेच 37,257 फूट आहे। गोसीखुर्द या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 40.47 TMC म्हणजेच 40,470 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 26.14 TMC म्हणजेच 26,140 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाला 33 दरवाजे आहेत। गोसीखुर्द या धरणाचा महाराष्ट्रातील सर्वात मोठे एकूण जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 6वा क्रमांक तर उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 9वा क्रमांक येतो। नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील सुमारे 2,50,800 हेक्टर जमीन ओलिताखाली आणणारा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे। या प्रकल्पाला इंदिरा सागर असेही नाव आहे। या प्रकल्पाची अंदाजे किंमत सन 1983 मध्ये सुरुवातीला रुपये 372.22 कोटी इतकी होती। हा प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे याची किंमत वाढत सध्या सन 2010 मध्ये 11,500 कोटी झाली आहे। या प्रकल्पासाठी भंडारा जिल्ह्यातील 104 गावांचे, नागपूर जिल्ह्यातील 85 गावांचे तर चंद्रपूर जिल्ह्यातील 11 गावांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे। या धरणातून 2 कालवे जातात। या कालव्यांच्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग केला जातो। उजवा कालवा 99 किलोमीटर अंतर तर डावा कालवा 22 किलोमीटर अंतरापर्यंत वाहतो। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।